नमस्कार, मी अनिल धूपदाळे. दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. चला पाहूया आजच्या काही महत्त्वपूर्ण बातम्या. स्पर्धा परीक्षा केंद्रप्रमुख नियुक्ती रखडल्याने सोमवारी धरणे आंदोलनाचा इशारा. विभागीय स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता यादीत निवड होऊन समुपदेशन प्रक्रिया पूर्ण केलेल्या 83 शिक्षकांना अद्याप केंद्रप्रमुख पदाचे नियुक्ती आदेश न मिळाल्यानं संबंधित शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. नियुक्ती आदेशातील या अनाकलीय विलंबाचा निषेधार्थ संबंधित शिक्षकांनी सोमवारी 27 जुलै 2026 रोजी संविधानिक व सनदशीर मार्गाने एक दिवसीय धरणं आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. विभागीय स्पर्धा परीक्षा पूर्ण होऊन सर्वोच्च न्यायालय तसेच राज्य शासनाच्या निर्देशानुसार नियुक्ती प्रक्रिया तातडीने पूर्ण करणं अपेक्षित होतं. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये केंद्रप्रमुख नियुक्ती प्रक्रिया पूर्ण झाली असून ते शिक्षक आपल्या पदावर कार्यरत आहेत. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात समुपदेशन प्रक्रिया पूर्ण होऊन 25 दिवस उलटूनही नियुक्ती आदेश देण्यात आलेले नाहीत. या सर्व शिक्षकांनी असा दावा केला आहे की नियुक्ती आदेश देण्यात कोणतीही कायदेशीर किंवा प्रशासकीय अडचण नसल्याची माहिती प्रशासनाला असूनही ही प्रक्रिया विनाकारण लांबवली जात आहे. यामुळे निवड झालेल्या शिक्षकांची अनावश्यक फरफाट होत असून नाहक मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आहे. या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण विभागाशी अनेक वेळा संपर्क केला. प्रत्येक वेळी नियुक्ती आदेश लवकरच देण्यात येतील असं आश्वासन देण्यात आलं. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्यानं अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचं या शिक्षकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आंदोलनापूर्वीच नियुक्ती आदेश देऊन केंद्रप्रमुख नियुक्ती प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा सर्व निवड झालेले शिक्षक धरणे आंदोलनात सहभागी होतील असा इशाराही यावेळी देण्यात आला. विशेष म्हणजे राज्यभरात विभागीय स्पर्धा परीक्षा झालेल्या 34 पैकी 33 जिल्हा परिषदेचे केंद्रप्रमुख पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली. कोल्हापूर जिल्हा परिषद प्रशासन मात्र जाणीवपूर्वक समुपदेशन होऊन ही नियुक्तीपत्र देण्यास विलंब करत आहे. जिल्हा परिषदेला परक सर्वेक्षणात देशपातळीवर प्रथम क्रमांक व शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळवून देणाऱ्या शिक्षकांच्या बाबतीत हा मोठा अन्याय असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. स्वर्गीय अजितदादा पवार जयंतीनिमित्त विविध स्पर्धा संपन्न. 23 जुलै रोजी श्री नागेश्वर विद्यालय मोशी भागशाळा चिखली येथे दिवंगत कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. श्री नागेश्वर विद्यालय भागशाळा चिखली या ठिकाणी दादांच्या प्रतिमेचं पूजन करून स्पर्धेला सुरुवात झाली. 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी दादांच्या कार्याचा गुणगौरव करत आपलं मनोगत व्यक्त केलं. कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाशराव मोरे व प्रमुख पाहुणे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेखा देशमुख यांनी भूषवलं. नगरसेवक पिंपरी चिंचवड विकास माने यांनी वृक्षारोपणासाठी झाडे उपलब्ध करून दिली. शालेय परिसरामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम पाहुण्यांच्या हस्ते संपन्न झाला. विद्यालयाचे प्राचार्य सानप, उपमुख्याध्यापिका नाणेकर, पर्यवेक्षिका ठोंबरे व पर्यवेक्षिका पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं. श्री नागेश्वर विद्यालय मोशी भागशाळा चिखली येथील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी कार्यक्रमास उपस्थित होते. काही माणसं पदाने मोठी नसतात, काही कामाने मोठी असतात आणि मनानेही मोठी असतात. महाराष्ट्राच्या इतिहासातील न भूतो न भविष्यती कामाचा माणूस कामाचाच माणूस म्हणून प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत महाराष्ट्राला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं आपलं ध्येय आणि आपण घेतलेलं कष्ट, प्रशासनाला लावलेली शिस्त, प्रत्येक कामातील आपली दूरदृष्टी, समाजाभिमुख लोकहिताची आग्रहाने घेतलेली स्पष्ट भूमिका, प्रत्येक क्षेत्रात असलेला आपला वावर, कामाचा धडाका आणि शेवटच्या क्षणीसुद्धा साक्ष देत होता. अशा भावना आपल्या भाषणातून व्यासपीठाचे मान्यवरांनी व्यक्त केल्या. रांगोळी प्रदर्शनात इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. सूत्रसंचालन बुरुड यांनी केलं तर आभार बोरचटे यांनी मानले. बोलावा विठ्ठल चालावा विठ्ठल वल्लभगड विद्या संवर्धक संघाच्या शारदापूर्व प्राथमिक शाळेच्या वतीनं आषाढी वारी अत्यंत उत्साहात पार पडली. शाळेपासून ते हरगापूर विठ्ठल मंदिरापर्यंत पायी दिंडीचं आयोजन प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही अत्यंत उत्साहात आयोजित करण्यात आलं होतं. सर्व चिमुकले मुले मुली विठ्ठल रुक्मिणी वारकरी टाळकरी पताकेधारी यांच्या वेशभूषात अत्यंत श्रद्धेने, भक्तीने, आनंदाने मुखामध्ये हरिनामाचा गजर करीत पायी चालत होते. या दिंडीत तुळशीचे वृंदावन, भगवे पताका व सर्व वारकरी वेशभूषेमध्ये प्रति पंढरपूर असल्याचा अनुभव जाणवत होता. मंदिरामध्ये सर्व मुलींनी दर्शनाचा लाभ घेतला, हरिनामाचा गजर केला, विठ्ठलाच्या गाण्यावर सर्वांनी ठेकाही धरला. यावेळी ग्रामस्थ, पालक, भाविक उपस्थित होते. ही सर्व तयारी शाळेच्या शिक्षिका अर्चना शेलार यांनी चोख केली होती. यावेळी शाळेचे कन्नड शिक्षिका सौभाग्यवती,
शीतल भोसले, मुख्याध्यापिका श्रावणी जोशी, व्यवस्थापक अवधूत जोशीही उपस्थित होते. DBC लाईव्ह न्यूजकरिता रिपोर्टर पांडुरंग पाटील, संकेश्वर. मुगळी गावची सानिका माने हिचा सत्कार. इंग्लंड येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या महिला हॉकी संघात नेतृत्व करून क्रीडा क्षेत्रात कोल्हापूर जिल्ह्याची मुगळी तालुका गडिंग्लज गावची कन्या सानिका माने हिचा महात्मा गांधी वाचनालयामार्फत शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. स्वागत ग्रंथपाल KD धनवडे यांनी केलं. सत्काराला उत्तर देताना सानिका म्हणाली, इंडियन प्रतिनिधित्व करण्यासाठी 9 वर्ष संघर्ष केला. मुगळीपासून नूलपर्यंत दररोज सकाळी प्रॅक्टिसला जाणं, परत घरी येणं, पुन्हा शाळेला जाणे व संध्याकाळी पुन्हा प्रॅक्टिसला जाणं हा प्रवास सायकलवरून केला. ट्रायलसाठी पुण्याला गेले असताना मुगळी येथील अजित धनवडे यांनीही सहकार्य केलं. मुंबईमध्ये साई INCOE मध्ये तिनं 3 वर्ष ट्रेनिंग केलं. महाराष्ट्र हॉकी असोसिएशनने ही मला सहकार्य केलं. यापुढेही इंडियनसाठीही खेळत राहणार असंही ती यावेळी म्हणाली. यावेळी सानिकाची बहीण कृष्णा हिची मुंबई पोलीस निवड झाल्याबद्दल तिचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं औचित्य साधून मॅनेजर वसंत मुसळे यांनी सेवानिवृत्तीबद्दल यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष सुरेश पाटील, उपाध्यक्ष आप्पासो कदम, कार्यवाह BG स्वामी, संचालक ईश्वर हुल्लोळी, लालासाहेब शिंदे, शंकर माने, सागर आरबोळे, विजय महाडी, गजानन कांबळे, सुनीता चौगुले, पद्मश्री सुतार, ग्रंथपाल KD धनवडे, लिपिक श्रीपाद स्वामी, राजेंद्र मांग यांच्यासह वाचक, सभासद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आभार लिपिक श्रीपाद स्वामी यांनी मानले. नमस्कार. DBC लाईव्ह न्यूजच्या संपादकीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज पेट्रोलमध्ये जे इथेनॉल मिक्स केले आहे आणि त्याचा पुरवठा आता देशभरातील पेट्रोल पंपावरून होत आहे, त्या संदर्भात नागरिकांच्या काही तक्रारी आणि समस्या आपणासमोर घेऊन आलेलो आहे. अर्थात तुमच्या आमच्या या सर्वांच्या समस्या आहेत. पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यानंतर जो प्रदूषणाचा विषय आहे त्यावर जे मंत्री आहेत गडकरी साहेब आणि नितीन गडकरी साहेब यांनी या संदर्भात व्यक्त केले आहे की देशातील जे कार्बन मोनॉक्साईड किंवा कार्बन डायऑक्साईड यापासूनचे जे प्रदूषण होतं ते प्रदूषण कमी प्रमाणात होण्यासाठी इथेनॉलचं जे मिक्सिंग आहे ते थोडंसं बरं पडेल असं त्यांचं म्हणणं आहे सरासरी. पण त्याला फार मोठा विरोध देशातून झालेला आहे आणि होत आहे. अनेक वाहनधारकांनी वाहनांचा वेग जो आहे किंवा कमी झालेला आहे, त्याचबरोबर मायलेज जे आहे ते कमी होत आहे, यासाठी शंका व्यक्त केल्या आहेत. आणि यासाठी पंप चालक जे आहेत ते म्हणतात आम्ही काय करावं, जे पेट्रोलवरून आलेलं आहे ते आम्ही वितरित करतो. अर्थात पंप चालकांचा त्यामध्ये काही दोष नाही असं या इथेनॉलच्या मिक्सिंगच्या बाबतीत म्हणावं लागेल. पण जर वाहन खराब झालं तर त्या खराबी संदर्भात कंपनी अंगावर घेत नाही किंवा कंपनीची ती कोणतीही जबाबदारी असणार नाही अशी कंपनी स्पष्ट करते. हा झाला नवीन वाहनांच्या संदर्भातला मथळा. तर ज्या जुन्या वाहनांचा विषय जर इथे घेतला की देशामध्ये मोठ्या प्रमाणात जुनी वाहनं, दुचाकी असो चारचाकी वापरली जात आहे. सामान्य लोकांना जुनी वाहने परवडतात, त्यामुळे ती वाहने वापरली जातात. त्यांचं तर नुकसान मोठ्या प्रमाणात होणार आहे किंवा होत आहे. अशा प्रकारचा आता सगळीकडून तक्रारीचा सूर निघत आहे. आणि अशा असताना जर इथेनॉलचा जर 20% प्रमाणात वापर होऊ लागला आहे तर त्या प्रमाणात वाहनांचे जर नुकसान होत आहे तर हा इथेनॉल मिश्रित पेट्रोल लोकांना का भुर्दंड, यासाठी लोकांनी किंवा जनतेने या इथेनॉल मिक्सिंग पेट्रोलची मागणी केलेली नाही. तर सरासरी नितीन गडकरी यांच्या संदर्भात ऐकलं जात आहे. त्यांचा त्यांच्या मुलांचा जो व्यवसाय आहे
त्या व्यवसायाला नकळत त्यांचा हातभार असल्यामुळे हे इथेनॉलचं जे घोंगडं आहे ते नागरिकांच्या किंवा वाहनधारकांच्या माथी मारलं जात आहे. आणि यामुळं थोडेफार प्रमाणात नितीन गडकरी यांच्याविषयीची लोकप्रियता कमी झालेली आहे आपल्याला पाहायला मिळते. माझ्यासारखा माणूस म्हणत होता की भाजपमधील एक प्रामाणिक नेता म्हणून नितीन गडकरी यांच्याकडे पाहिलं जायचं. महाराष्ट्रातील या नेत्याविषयी दिल्ली दरबारामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर भावी पंतप्रधान म्हणून त्यांची ओळख निर्माण होत असताना अशा प्रकारचं हे आता वातावरण तयार झाल्यानंतर खरोखर नितीन गडकरी यांच्याविषयी आता खेदपूर्वक वक्तव्य व्यक्त होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. आता इथेनॉल जो आहे हा ऊस म्हणा, तांदूळ म्हणा किंवा मका म्हणा यापासून तयार केला जाणारा हा उपपदार्थ किंवा ही वस्तू आहे. आणि ते पाण्यासारखे द्रव्य पदार्थ पाण्याप्रमाणे हा दिसतो आणि तो पेट्रोलमध्ये मिक्स केल्यानंतर त्याचं जे पेट्रोल मिक्सित या इथेनॉलचं जर आपण चित्र पाहिलं तर पेट्रोल आणि इथेनॉल दोन्ही प्रमाणामध्ये दुभागलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे पेट्रोलमध्ये ते पूर्णपणे असं मिक्स झालेलं आपल्याला दिसून येत नाही. उदाहरणार्थ एखाद्या बाटलीमध्ये आपण इथेनॉल आणि पेट्रोल मिक्स केलं तर ते आपल्याला स्पष्ट दिसू शकते. तर तो जो दोन्ही जे घटक आहेत ते एकत्रित मिक्स झालेले दिसत नाही, तर ते एकमेकाच्या वर थर प्रमाणे पाहायला मिळतात. एकंदरीत असे जर असेल तर वाहनांना जे आपण पेट्रोल वापरतो त्या पेट्रोलच्या या वापरामुळं इथेनॉलचा परिणाम पेट्रोलवर होऊन त्याचा परिणाम वाहनांच्या पार्टवर होऊ शकतो आणि पार्ट खराब होऊ शकतात आणि त्यामुळं वाहन चालकांना किंवा वाहनधारकांना त्याचे नुकसान सोसावे लागणार आहे. आणि हे नुकसान मग का सोसावं? आमचा काय दोष की मिश्रित जे पेट्रोल तुम्ही देशभरात पुरवत आहात ते कशासाठी? यातून जे प्रदूषण आहे ते प्रमाण कमी 20% वापर केल्यानंतर प्रदूषणाचं प्रमाण कमी होणार आहे असं जे सांगितलं जातं याकडे सुद्धा आता शंकेने लोक पाहत आहेत. कारण का आजच्या स्थितीला आपण पाहतो की या गडकरींच्याच माध्यमातून देशभर रस्ते तयार केले जात आहेत आणि ते रस्ते करण्यासाठी झाडांची किंवा वनांची मोठ्या प्रमाणात तोड किंवा कत्तल झालेली आहे आणि त्यामुळं हे प्रदूषणाला हातभार नकळत लागलेलं आहे. आणि मग थोडंसं जर आपण पाहिलं की जे रस्ते जे आहेत त्या रस्त्यांचे आहे त्या परिस्थितीमध्ये दुरुस्तीकरण किंवा थोडंफार रुंदीकरण केलं तर ते रस्ते उपयोगात आणता येतील. नवीन रस्ते काढणे आणि त्यासाठी वनं किंवा झाडे यांची कत्तल करणे, तोडणे आणि मग ते प्रदूषण होण्यासाठी अनेक कारणीभूत त्या ठिकाणी आपण होत आहोत. याचं खरं म्हटलं तर गणित गडकरी साहेबांनी मांडलं पाहिजे की त्यामुळंच काही लोकांच्या तोंडातून येत आहे आता की पुरे झाले आता तुमचे रस्ते, ज्ञान मंदिरे, शाळा हे अद्ययावत करा, बांधा आणि त्यातून देशाला एक आधुनिक विचारसरणीची युवा पिढी निर्माण होण्यासाठी मदत करा. रस्त्यांचं आता पुरे झालं असंच म्हणायची पाळी आली. ह्या रस्त्यावर धावणारी जी वाहनं जी आहेत त्यामुळं तुम्ही प्रदूषण एकीकडे थांबवायला जात असताना हे झाडे तोडून रस्त्यांची निर्मिती होत असताना प्रचंड प्रमाणात जी झाडं तोडली जात आहेत त्यापासून सुद्धा प्रदूषणाला हातभार लागला जात आहे. दुसरीकडे इकडे प्रदूषण तुम्ही कमी करतो म्हणता पण इकडं ही झाडांची बेसुमार कत्तल तुम्ही थांबवू शकत नाही. आणि अशा ह्या परिस्थितीमध्ये प्रदूषणाचा जो भाग आहे तो कमी न होण्यासारखाच आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये इथेनॉल मिश्रित जे पेट्रोल जे आहे त्या पेट्रोलाविषयी सर्वांनीच विचार करणे गरजेचं आहे. आता शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पाय उतार व्हावं लागलं. त्यांच्याविषयी जी चीड निर्माण झाली होती युवा वर्गामध्ये त्यांना राजीनामा देणं भाग पडलं किंवा राजीनामा घेणं भाग पडलं. खरं म्हटलं तर युवा शक्तीच्या जोरापुढे त्यांच्या या नेटापुढे सरकारला हातबल व्हावं लागलं आणि अशीच परिस्थिती या पेट्रोल आणि या इंधनाच्या संदर्भात निर्माण होऊन देशभरामध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्मिती होत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. या सर्वच विषयी आपण अज्ञान नाही,
आपण सज्ञान आहोत. सर्व विषय जे आहेत ते देशाच्या हिताचे आहेत आणि त्यासाठी जे मंत्रिमंडळ जे आहे त्यांनी याचा सरासरी विचार करणे गरजेचं आहे. लोकांच्या हितासाठी आम्ही निवडून आलो आहोत, लोकांनी निवडून दिले आहेत. लोकांच्या हिताचे काम आपण प्राधान्य दिले पाहिजे. स्वतःच्या हिताचा जर आपण विचार करू लागलो तर अशा प्रकारे उद्रेक होऊ शकतो आणि अशाच प्रकारे या 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या संदर्भात जर विषय इथे लक्षात घेतला तर हा निर्णय इथेनॉल मिश्रित निर्णय सरकारने विचार करून तो मागे घ्यावा असे म्हटले तर उचित ठरते. थांबूया इथे आपण.